ठीक आहे. बघा, in last lecture we have seen about inserting a node at particular position. एका पर्टिक्युलर पोझिशनला तुम्हाला नोड इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलं, फर्स्ट वी हॅव असाइन्ड अ व्हेरिएबल क्यू टू युअर फर्स्ट नोड. वन मिनिट. ठीक है. Right here we are going to insert a node at particular position. Particular position ला नोड इन्सर्ट करताना पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, फर्स्ट वी हॅव टू असाइन क्यू टू फर्स्ट नोड. बघा, हा तुमचा स्टार्ट नोड आहे. हे काय तुमचे नोड्स आहेत. ठीक आहे. सपोज यू वांट टू इन्सर्ट अ नोड ऍट दिस पोझिशन. कुठे इन्सर्ट करायचंय तुम्हाला, त्या ठिकाणी 13 नंतर इन्सर्ट करायचंय. म्हणजे त्याची पोझिशन काय झाली बघा, 1 2 3 आणि 4 पोझिशनला आपल्याला नोड इन्सर्ट करायचा आहे. 4 पोझिशनला नोड काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, फर्स्ट वी आर गोइंग टू असाइन क्यू टू युअर स्टार्ट. स्टार्ट आपण क्यू ला असाइन, क्यू हा तुमचा स्टार्टला असाइन केला. त्याच्यानंतर काय करायचंय, वी हॅव टू मूव क्यू अप टू 30. कुठपर्यंत मूव करायचं आपल्याला, 30 पर्यंत मूव करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा क्यू हा 30 ला असाइन झाला पाहिजे. तुमचा क्यू हा कुठे असाइन झाला पाहिजे, 30 ला असाइन झाला पाहिजे. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा क्यू कुठे आहे, 10. पहिल्या ह्याच्यामध्ये क्यू हा तुमचा 20 ला असाइन होईल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमचा क्यू कुठे असाइन होणार आहे, 30 ला. म्हणजे क्यू हा तुमचा किती वेळा मूव होणार आहे, पोझिशन -2 ने. पोझिशन -2. ठीक आहे. 4 पोझिशन 4 होती त्यावेळेस क्यू तुमचा 2 वेळा मूव झाला. पोझिशन 5 असेल तर क्यू तुमचा 3 वेळा मूव होईल. ठीक आहे. सो हियर वी आर गोइंग टू ट्रॅव्हर्स आवर क्यू फॉर I equal to 0, I less than position -2 and I plus plus. Here we are going to move your q is equal to q of next. काय करतोय आपण, q हा आपण q च्या पुढच्या एलिमेंटला देत जातोय. q हा त्याच्या पुढच्या नोडला असाइन करायचा. q is equal to q of next. म्हणजेच काय, q तुमचा इन्क्रीमेंट होत जातोय. q तुमचा काय होत जातो, इन्क्रीमेंट. लक्षात राहील. अँड when your q is reaches, बघा q ज्या वेळेस तुमचा 30 ला पोहोचतो. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक टेम्पररी नोड इन्सर्ट करायचा आहे. त्याचं नाव काय आहे तुमच्याकडे, 10. त्याचा नेक्स्ट नल आहे. काय पॉइंटर चेंज करायला सांगितले तुम्हाला, टेम्प ऑफ नेक्स्ट. हा काय झाला पाहिजे तुमच्या या ठिकाणी 40. पण 40 आपल्या कुठल्या नावाने आहे, 40 आपण कसं ओळखतो या ठिकाणी, 40 ची ओळख काय, हियर 40 इज क्यू ऑफ नेक्स्ट. 40 म्हणजेच काय तुमचा क्यू ऑफ नेक्स्ट आहे. त्यामुळे लिहिताना आपण काय लिहितो, टेम्प ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. ठीक आहे. अँड हियर दिस क्यू is assigned to your temp, means q of next is equal to temp. Okay. So in this way you are going to change the pointer to insert a node at particular position. कुठे इन्सर्ट करताय तुम्ही, त्या ठिकाणी पर्टिक्युलर पोझिशनला नोड तुमचा इन्सर्ट करताय. ठीक आहे. पहिली स्टेप काय, q स्टार्टला असाइन करणे. सेकंड स्टेप काय तुमचा, क्यू हा तुमचा मूव करायचा कुठपर्यंत, पोझिशन -2 पर्यंत क्यू तुमचा मूव करायचा. अँड फायनली
change pointer as temp of next is equal to q of next and q of next is equal to temp. लक्षात राहील. In this way your node is inserted at particular position. तुमचा particular position ला node insert केला जाईल. Right? Now next we are going to see how to write algorithm for inserting a node at particular position. Algorithm to insert node at position. ठीक आहे बघा. First start. Now second एक नोड आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तो रिक्वायरमेंट इज युअर टेम्पररी नोड. फर्स्ट रिक्वायरमेंट काय असेल तुमचा टेम्पररी नोडची रिक्वायरमेंट असेल. त्या ठिकाणी काय लिहिणार क्रिएट अ टेम्प नोड अँड assign value to fields of a node. त्या नोडच्या फील्डला काय करायची व्हॅल्यू असाइन करायच्या. ठीक आहे. सो फर्स्ट allocate memory temp is equal to struct node काय मला Size of node. size of struct node. ठीक है. and temp of data is equal to element temp of next is equal to none. ठीक है. in this way we have created the temporary node. आपण काय तयार केलं फक्त या ठिकाणी टेम्पररी नोड तयार केलेलं आहे. ठीक आहे. now first we are going to check whether your list is empty or not. जर लिस्ट एम्प्टी असेल तर टेम्पररी नोड हा तुमचा फर्स्ट नोड झाला. टेम्पररी नोड काय झाला तुमचा फर्स्ट नोड. ठीक आहे. आणि लिस्ट जर एम्प्टी नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा क्यू असाइन करायचा आणि तो क्यू ट्रॅव्हर्स करायचा. ठीक आहे. सो फर्स्ट आय एम गोइंग टू चेक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. चेक लिस्ट इज एम्प्टी और नॉट. पहिल्यांदा एम्प्टी आहे का नाही चेक करायचं. ठीक आहे. काय चेक करणार इफ स्टार्ट इज इक्वल टू नल असेल तर स्टार्ट इक्वल टू 10. स्टार्ट इक्वल टू काय झालं तुमचं 10 means what here we have inserted your temporary node to your start. कुठं असाइन केलं आपण स्टार्टला असाइन केलं का बिकॉज हियर युअर लिस्ट इज एम्प्टी. तुमची लिस्ट काय होते त्या ठिकाणी एम्प्टी होते. त्यामुळे स्टार्ट इक्वल टू 10 केलं. नाव एल्स नसेल तर काय करायचं असाइन क्यू टू स्टार्ट अँड ट्रॅव्हर्स अप टू पोझिशन -2. कुठपर्यंत ट्रॅव्हर्स करायचं तुम्हाला पोझिशन -2 पर्यंत ट्रॅव्हर्स करायचं. ठीक आहे. मग काय करणार q इज इक्वल टू स्टार्ट अँड फॉर i इज इक्वल टू 0 i लेस दॅन पोझिशन -2 i प्लस प्लस q इज इक्वल टू q ऑफ नेक्स्ट. q इज इक्वल टू q ऑफ नेक्स्ट. ठीक आहे. राइट. नाव तुमचा क्यू हा त्या पोझिशन पर्यंत ट्रॅव्हर्स झालेला आहे. त्या पोझिशन पर्यंत काय झाला ट्रॅव्हर्स झाला. आता फक्त तुम्हाला काय करायचंय पॉइंटर चेंज करायचे. काय लिहिणार चेंज पॉइंटर ऍज बिलो क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू काय होतं temp of next is equal to q of next and q of next is equal to 10. Finally stop. फायनली काय करतो आपण स्टॉप करतो. ठीक आहे.
So this is the algorithm for your inserting a node at particular position. तुम्ही कुठे इन्सर्ट करताय? या पर्टिक्युलर पोझिशनला इन्सर्ट करताय. ठीक आहे. नाव सेम सिच्युएशन इज देअर, बट element is inserted after a particular position किंवा position not after a particular element. तुम्हाला एका पर्टिक्युलर एलिमेंट नंतर इन्सर्ट करायचं आहे. बघा या ठिकाणी पोझिशन इज डिफरंट दॅन युअर एलिमेंट. पोझिशन इज डिफरंट दॅन एलिमेंट. पोझिशन मीन्स व्हॉट? हियर वी रिक्वायर द इंडेक्स. आपल्याला काय लागते त्या ठिकाणी? इंडेक्स लागते. कुठल्या इंडेक्सला किंवा कुठल्या पोझिशनला इन्सर्ट करायचं आहे. बट आफ्टर द एलिमेंट मीन्स व्हॉट? यू रिक्वायर द नोड व्हॅल्यू. तुम्हाला त्या नोडची व्हॅल्यू माहिती पाहिजे तरच तुम्ही काय करू शकता? एलिमेंट इन्सर्ट करू शकता. लक्षात राहील. बघा फॉर एक्झाम्पल, हाऊ टू इन्सर्ट अ नोड आफ्टर अ पर्टिक्युलर एलिमेंट. सेम तुमच्या पोझिशन सारखं असणार आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. काय? इन्सर्ट अ नोड आफ्टर एलिमेंट. इन्सर्ट अ नोड आफ्टर एलिमेंट. एका पर्टिक्युलर एलिमेंट किंवा पर्टिक्युलर नोड नंतर तुम्हाला तुमचा नोड इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. त्या एलिमेंटच्या ऐवजी आपण इथं नोड म्हणू. चला एलिमेंट किंवा नोड. आफ्टर अ पर्टिक्युलर नोड you are going to insert your node. ठीक है. For that, suppose we have some nodes in linked list. ठीक है. Start 10, 20, 30, 40. ठीक आहे. आता किती एलिमेंट आहेत तुमचे त्या ठिकाणी? हाऊ मेनी एलिमेंट्स आर देयर? 4 एलिमेंट्स आर देयर. 4 नोड्स आहेत. ठीक आहे. त्या प्रत्येक नोडला आपल्याकडे व्हॅल्यू आहे. प्रत्येक नोडला काय आपल्याकडे व्हॅल्यू आहे. फॉर एक्झाम्पल, पहिल्या नोडची व्हॅल्यू 10, दुसऱ्या नोडची 20, तिसऱ्या नोडची 30, चौथ्या नोडची 40. ठीक आहे. आता समजा एखादा नोड तुम्हाला 30 नंतर इन्सर्ट करायचा आहे. एखादा नोड कुठे इन्सर्ट करायचा आहे? ज्या नोडची व्हॅल्यू 30 आहे, 30 आहे, त्या नोड नंतर तुम्हाला तुमचा नोड इन्सर्ट करायचा आहे. किंवा 40 नंतर इन्सर्ट करायचा आहे. ज्या नोडची व्हॅल्यू तुमची 40 आहे त्याच्यानंतर तुम्हाला तो इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. मग what we require for that? First you have the temporary node. पहिल्यांदा टेम्पररी नोड तयार करा. Create a temporary node and assign values to fields of node. ठीक है. temp is equal to struct node malloc size of struct node. ठीक है. Then temp of data is equal to 35 and temp of next is equal to null. Right? This will create a temporary node. बघा एक टेम्पररी नोड तयार केला जाईल. त्याची डेटा फील्ड 35 आहे आणि नेक्स्ट फील्ड काय तुमची नल आहे. ठीक आहे. आता हा नोड आपल्याला 30 नंतर इन्सर्ट करायचा आहे. हा नोड आपल्याला कुठे करायचा आहे? 30 नंतर इन्सर्ट करायचा आहे. राईट. मग आता 30 नंतर इन्सर्ट करायचा आहे. मग ज्या नोडच्या नंतर आपल्याला तो इन्सर्ट करायचा आहे त्या नोडची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे किंवा त्या नोडला आपल्याला व्हेरिएबल असाइन करता आलं पाहिजे. ठीक आहे. याच्या अगोदरच्या प्रोग्राम मध्ये आपण बघितलं बघा,
कुठल्या पोझिशनला इन्सर्ट करायचं आहे त्या पोझिशनच्या अगोदरचा नोड आहे त्याला आपण क्यू असाइन केला होता. ठीक आहे. सेम कुठल्या नोड नंतर इन्सर्ट करायचं आहे त्या नोडला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे. ठीक आहे. फॉर दॅट व्हॉट वी आर गोइंग टू डू, असाइन क्यू टू स्टार्ट. क्यू आपण कुठं असाइन केलं, स्टार्टला. हे तुमचं क्यू, हे तुमचं स्टार्ट. 10 20 30 40. ठीक आहे. बघा आता हा क्यू तुमचं हित आहे ते तुम्हाला कुठपर्यंत ट्रॅव्हर्स करायचंय, क्यू तुम्हाला कुठपर्यंत ट्रॅव्हर्स करायचंय, 30 पर्यंत. 30 पर्यंत ट्रॅव्हर्स करायचंय. बरोबर आहे. 30 पर्यंत ट्रॅव्हर्स करायचंय. ठीक आहे. नाउ हाऊ टू रेकॉग्नाइज दॅट नोड व्हॅल्यू इज 30. त्या नोडची व्हॅल्यू 30 आहे आपण कसं ओळखतो, नोडची व्हॅल्यू कशावरून काढतो आपण, ऍड्रेस वरून. ऍड्रेस. एखाद्या नोड मध्ये काय स्टोअर आहे ते कशावरून ओळखतो तुम्हाला, ऍड्रेस वरून. डेटा फील्ड वरून. डेटा फील्ड वरून आपल्याला समजतं की त्या नोड मध्ये किती व्हॅल्यू स्टोअर आहे. बरोबर. ऍड्रेस मध्ये काय राहतो, ऍड्रेस मध्ये पुढच्या नोडचा ऍड्रेस राहतो तो आपल्याला नकोय. त्या नोड मध्ये कुठली व्हॅल्यू आहे ते कशावरून समजतं आपल्याला, त्याच्या डेटा फील्ड वरून समजतं. मीन्स व्हॉट, पहिल्याची डेटा फील्ड 20 आहे, 10 आहे, दुसऱ्या ह्याची 20, तिसऱ्या ह्याची 30, चौथ्या ह्याची 40. मग आपल्याला क्यू हा ट्रॅव्हर्स कुठपर्यंत करायचा आहे, 30 पर्यंत. अप टू 30. अप टू 30 मीन्स व्हॉट, ज्या नोडची डेटा फील्ड तुमची 30 आहे, ज्या नोडची डेटा फील्ड काय तुमची त्या ठिकाणी 30 आहे त्या नोड पर्यंत तुम्हाला तुमचा क्यू काय करायचा आहे, ट्रॅव्हर्स करायचा. ठीक आहे. फॉर दॅट व्हॉट वी आर गोइंग टू राईट, बघा, ट्रॅव्हर्स क्यू अप टू नोड हॅविंग व्हॅल्यू. आता तुमची व्हॅल्यू त्या ठिकाणी काही असेल, आता 30 नंतर इन्सर्ट करायचा आहे, 40 नंतर इन्सर्ट करायचा आहे, 50 नंतर इन्सर्ट करायचा आहे, ती तुमची काही व्हॅल्यू असेल. ठीक आहे. त्या व्हॅल्यू नंतर तुम्हाला तो इन्सर्ट करायचा आहे. सो वी हॅव टू ट्रॅव्हर्स क्यू अप टू द नोड हॅविंग युअर व्हॅल्यू. ती तुमची व्हॅल्यू काही असेल. मग कसं ट्रॅव्हर्स करायचं बघा, व्हाईल क्यू ऑफ डेटा. बघा कुठली फील्ड चेक करतोय आपण, व्हाईल क्यू ऑफ डेटा इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू, इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू. आता व्हॅल्यू म्हणजे काय असणार तुमची या ठिकाणी 30 असेल, व्हॅल्यू म्हणजे काय राहणार 30. आणि क्यू ऑफ डेटा म्हणजेच काय, प्रत्येक नोडची डेटा फील्ड, प्रत्येक नोडची काय झाली डेटा फील्ड. आता सध्या क्यू कुठे असाइन आहे रे, 10 ला. स्टार्टला. स्टार्टला असाइन आहे, क्यू तुमच्या स्टार्टला असाइन आहे. मग आता पहिल्यांदा काय चेक करणार, क्यू ऑफ डेटा इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू. आता क्यू ऑफ डेटा, क्यू ऑफ डेटा तुमची व्हॅल्यू आहे का या ठिकाणी चेक करा. क्यू ऑफ डेटा 30 आहे का तुमचा, नो सर. आहे का तुमचा. मग अशा वेळेला काय करायचं, जोपर्यंत क्यू ऑफ डेटा त्याची व्हॅल्यू जोपर्यंत तुमच्या 30 इक्वल टू 30 होत नाही तोपर्यंत तुमचा क्यू हा ट्रॅव्हर्स करायचा. क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट, क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. म्हणजे तुमचा क्यू हा कुठं असाइन झाला, पुढे असाइन होईल. लक्षात राहील. ठीक आहे. व्हॉट वी आर गोइंग टू चेक, याच्या अगोदर आपण पोझिशन चेक केली होती, आता आपण काय चेक करतोय, प्रत्येक नोडची डेटा फील्ड चेक करतोय, प्रत्येक नोडची काय करतोय, डेटा फील्ड चेक करतोय. ठीक आहे. मग असे करत तुमचा क्यू हा कुठपर्यंत ट्रॅव्हर्स होईल रे, पहिल्यांदा 10 शी चेक केलं नसेल तर पुढे सरकवला 20, त्याला पण मॅच होत नाहीये, परत 30 पर्यंत नेला, ह्या ठिकाणी तुमचा क्यू कुठे आला 30.
मग क्यू तुमचा डेटा फील्डशी मॅच झाला. क्यू ऑफ डेटा इज इक्वल टू 30. तो तुमचा नोड झाला, ज्याच्या नंतर आपल्याला आपला नोड इन्सर्ट करायचा आहे, नवीन नोड इन्सर्ट करायचा किंवा टेम्पररी नोड इन्सर्ट करायचा आहे. ठीक आहे. मग बघा आता क्यू तुमचा इथं आहे आणि हा तुमचा टेम्पररी नोड आहे 35 आणि हे तुमचं नल आहे. हाऊ यू आर गोइंग टू डू दिस? कसं करणार? सर कंडिशन सांगता का व्हाईल मधले अजून एकदा? while q of data is not equal to value. आता व्हॅल्यू म्हणजे काय राहणार? व्हॅल्यू इज नथिंग बट अ नोड ज्याच्या नंतर आपल्याला आपला नवीन नोड इन्सर्ट करायचा आहे. व्हॅल्यू म्हणजे काय? 30 नंतर इन्सर्ट करायचा आहे तर व्हॅल्यू काय झाली तुमची 30. 40 नंतर इन्सर्ट करायचा आहे तर व्हॅल्यू काय झाली तुमची 40. ठीक आहे. मग क्यू ची डेटा फील्ड, क्यू ची डेटा फील्ड म्हणजेच काय? प्रत्येक नोडची डेटा फील्ड आपण मॅच करणार आहे. प्रत्येक नोडची डेटा फील्ड आपण मॅच करणार आहे. ठीक आहे. मग पहिल्या नोडची डेटा फील्ड आपण मॅच केली. डेटा ऑफ डेटा म्हणजे काय झालं? क्यू ऑफ डेटा म्हणजे काय झालं? 10. आता 10 इज नॉट इक्वल टू 30 म्हणजे 10 जोपर्यंत किंवा क्यू ऑफ डेटाची फील्ड जोपर्यंत 30 होत नाही, क्यू ऑफ डेटाची व्हॅल्यू जोपर्यंत 30 होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय? क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. मग पहिल्यांदा 10 नॉट इक्वल टू 30 आहे, मग पुढच्याला जायचं क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. 20 इज नॉट इक्वल टू 30 आहे, परत पुढे जायचं 30 इज इक्वल टू 30. लक्षात राहील. मग एकदा का तुमचं त्या ठिकाणी क्यू आलं की तुम्ही लूप मधून बाहेर पडता. कुठपर्यंत ट्रॅव्हल्स करायचंय? जोपर्यंत क्यू ऑफ डेटा इज नॉट इक्वल टू व्हॅल्यू. प्रत्येक नोडची डेटा फील्ड ही व्हॅल्यूशी चेक करायची. ठीक आहे. आणि ज्यावेळेस क्यू तुमचा त्या पर्टिक्युलर नोडला जातो ज्याच्या नंतर आपल्याला तो इन्सर्ट करायचा आहे, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला काय? यू हॅव टू चेंज द पॉइंटर. पॉइंटर कसं चेंज करणार? चेंज Q of next is equal to 10. as क्यू ऑफ नेक्स्ट इक्वल टू टेम्प. मगाशी ज्या स्टेप्स होत्या त्या स्टेप तुमच्या सेम राहतील. काय? क्यू ऑफ टेम्प ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू क्यू क्यू ऑफ ऑफ नेक्स्ट नेक्स्ट. Q of next. and Q of next Q of next is equal to टेम्प. 10. 10. ठीक आहे. मग फक्त चेंज काय झाले तुमचं? एवढाच पार्ट आहे. फॉर लूपच्या ऐवजी तो व्हाईल लूप आले. फॉर लूपच्या ऐवजी काय आले तुमच्या या ठिकाणी? व्हाईल लूप. ते त्या ठिकाणी पोझिशन काढत होतं, हे ह्या ठिकाणी नोड शोधतोय. कुठल्या नोड नंतर इन्सर्ट करायचा आहे तो नोड त्या ठिकाणी शोधला जातो. आणि मगाशी जे फॉर लूप लिहिलं होतं ते कुठल्या पोझिशनला तुम्हाला इन्सर्ट करायचंय ती त्या ठिकाणी पोझिशन काढत होतं. लक्षात राहील. दोन्हीमध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे, बाकी काही नाहीये. तुम्हाला फक्त तेवढाच डिफरन्स आहे त्या ठिकाणी. लक्षात राहील. ठीक आहे. समजलं का ते? Yes, sir. येस सर. Then algorithm for your inserting a node after a particular node. बघा एखाद्या पर्टिक्युलर नोड नंतर एखादा नोड तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. हाऊ टू राईट द अल्गोरिदम? फर्स्ट स्टार्ट. ठीक आहे. सेकंड क्रिएट अ टेम्पररी नोड. या ठिकाणी दिलेले आपण start. Then what we are going to do? Create a temporary node and assign value to your node. तुमच्या नोडला त्या व्हॅल्यू असाइन करायच्या. ठीक आहे. Now what is the third step? प्रत्येक ह्याची थर्ड स्टेप तुमची कॉमन राहील किंवा पहिल्या 3 स्टेप्स तुमच्या कॉमन राहणार आहेत. Assign Q to start.
Check list is empty or not. गुड. चेक लिस्ट List is empty or not. एम्प्टी और नॉट. लिस्ट एम्प्टी आहे का नाही चेक करणे. म्हणजेच काय इफ स्टार्ट इक्वल टू नल. टू नल असेल तर स्टार्ट इज इक्वल टू Temp. दिस इज युअर थर्ड स्टेप. ही काय झाली तुमची थर्ड स्टेप. नाव जर नसेल तर म्हणजेच काय एल्स. Else what we are going to do, we are going to assign q to start. Q is equal to start. Then we are going to traverse q up to the node having that particular value. त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत q तुमचा काय करायचा ट्रॅव्हर्स करायचा. ठीक आहे राईट. आणि हाऊ टू ट्रॅव्हर्स इट while q of data is not equal to value. दिली वाटलं तर using following syntax. using following syntax. following syntax वापरून तुमचा q त्या व्हॅल्यू पर्यंत ट्रॅव्हर्स करा. ठीक आहे. and finally we are going to change the pointer as below. काय temp of next is equal to q of next and q of next is equal to temp. Very simple. लक्षात राहील. ठीक आहे. and finally stop. So this is the algorithm for inserting a node after the particular node. एका particular node नंतर तुम्हाला नोड इन्सर्ट करायचा असेल तर तुमचा त्या ठिकाणी हा काय राहील अल्गोरिदम राहील. ठीक आहे लक्षात राहील. So here we have seen the 4 positions where we are going to insert the node. पहिला at beginning, दूसरा at end, तीसरा at particular position, and finally we have seen how to insert a node after a node. एखाद्या नोड नंतर तुम्हाला तुमचा नोड कसा इन्सर्ट करता येईल. ठीक आहे लक्षात राहील. सो दिस इज ऑल अबाउट युअर इन्सर्शन. हे काय होतं तुमचं सगळ्या ठिकाणी insertion बद्दल होतं. inserting a node. Right now we are going to see how to delete a node from a linked list. आता डिलीशन करताना सुद्धा तुमच्याकडे 4 पोझिशन्स आहेत. पहिलं at beginning, दुसरं at end, then particular positions element delete करायचा, and finally we are going to delete a node after a particular node. एका नोड नंतर जो कुठला नोड असेल तो नोड आपल्याला डिलीट करायचा आहे. ठीक आहे. सो इन दॅट फर्स्ट वी आर गोइंग टू सी delete a node at beginning. delete a node at beginning. बघा बिगिनिंगचा नोड तुम्हाला डिलीट करायचा आहे. त्या वेळेस तुम्हाला काय काय स्टेप्स करावे लागतात. ठीक आहे बघा डिलीशन इज व्हेरी सिंपल दॅन इन्सर्शन. इन्सर्शन पेक्षा डिलीशन हे सगळ्यात सोपं पडतं. कारण डिलीशन मध्ये तुम्हाला नवीन नोड तयार करायची गरज लागत नाही. डिलीशन मध्ये तुम्हाला नवीन नोड तयार करायची गरज नाही. जी काय लिस्ट दिली त्या लिस्ट मधला नोड फक्त आपल्याला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी हाऊ टू डिलीट अ नोड फ्रॉम बिगिनिंग. बिगिनिंग पासून नोड कसा डिलीट करायचा ते. ठीक आहे. आता फॉर दॅट सपोज वी आर हॅव्हिंग अ नोड. Suppose we have some nodes in linked list. तुमच्या लिंक्ड लिस्ट मध्ये काहीतरी नोड्स आहेत. फॉर एक्झाम्पल दाखवा तिथं स्टार्ट 10 20 30 40. किती नोड्स आहेत तुमच्याकडे 4 nodes. 4 नोड्स आहेत.
आता बिगिनिंगचा नोड आपल्याला डिलीट करायचा आहे. म्हणजे कुठला नोड डिलीट होणार आहे आपला? 10. स्टार्टचा स्टार्टचा नोट स्टार्टचा नोड तुमचा डिलीट होणार आहे. म्हणजे त्या नोड कुठला असणार आहे तुमचा? 10 हा नोड आपला डिलीट होणार आहे. ठीक आहे. बघा आता जो नोड डिलीट होणार आहे तो तुमचा बिगिनिंगचा नोड आहे. तो जर नोड तुम्ही डिलीट करताय तर तुमच्या लिस्टची सुरुवात कुठनं झाली पाहिजे? 20. नेक्स्ट नोड पासून. स्टार्टच्या नेक्स्ट पासून स्टार्ट ऑफ नेक्स्ट स्टार्ट ऑफ नेक्स्ट पासून सुरुवात झाली पाहिजे किंवा त्याच्या पुढचा जो नोड आहे त्याच्यापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. ठीक आहे. आणि 10 चा जो नेक्स्ट आहे तो कशाला असाइन आहे तुमच्या? 20. 20 ला. आता हा जर नोड डिलीट करत असाल तर 10 चा नेक्स्ट काय पाहिजे? स्टार्ट. स्टार्ट तो नोड आपल्याला लिस्ट मधून बाजूला काढायचा आहे. नल पाहिजे. काय पाहिजे त्या ठिकाणी? नल पाहिजे. बरोबर. ठीक आहे. मग हा नोड आपल्याला डिलीट करताना आपल्याला 2 स्टेप करायचे. काय 2 स्टेप करायचे? सुरुवात तुमची 20 पासून झाली पाहिजे आणि 10 चा नेक्स्ट हा काय झाला पाहिजे तुमचा? नल झाला पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे. सो बघा हाऊ टू डू दिस. फर्स्ट असाइन. 10 चा नेक्स्ट नल कसं होणार अजून एकदा सांगता का? ते तुम्हाला खाली सांगतो. बघा डायग्राम काढून दाखवतो खाली मग तुम्हाला समजेल. ठीक आहे. असाइन क्यू टू स्टार्ट. आपण काय केलं पहिल्यांदा? क्यू हे स्टार्टला असाइन केलं. म्हणजे काय? 10 20 30 40 हा स्टार्ट होता इथं अगोदर. त्यालाच आपण काय असाइन केलं आता? क्यू असाइन केलेलं आहे. का? कारण जो नोड आपण डिलीट करणार आहोत त्या नोडचं नाव तुमच्याकडे पाहिजे. त्या नोडचं नाव तुमच्याकडे पाहिजे. त्यामुळे आपण काय केलं? एक एक्स्ट्रा व्हेरिएबल त्या ठिकाणी असाइन केले. फक्त एक एक्स्ट्रा व्हेरिएबल काय केलं? असाइन केलं. नाव व्हॉट वी हॅव टू डू. बघा आपल्याला काय करायचंय ते अगोदर लक्ष द्या. स्टार्ट पहिल्यांदा कुठे होता? 10 ला होता. जर हा नोड डिलीट करताय तर स्टार्ट कुठून झाला पाहिजे तुमचा? 20 पासून. 20 पासून. पासून. ठीक आहे. मग 20 ची ओळख काय तुमच्याकडे? 20 ची ओळख Q काय? of next. Q Q of of next. Q of next. ऑफ नेक्स्ट. म्हणजेच काय? या ठिकाणी तुम्ही लिहू शकता चेंज पॉइंटर ऍज बिलो. काय? स्टार्ट करायचं आपल्याला. स्टार्ट कुठून करायचंय? क्यू ऑफ नेक्स्ट पासून स्टार्ट करायचंय. ठीक आहे. म्हणजे तुमचं काय झालं बघा. इथे डायग्राम काढतो मी अजून एकदा. स्टार्ट 10 20 40. ठीक आहे. या ठिकाणी क्यू सुद्धा असाइन आहे. आपण काय केलं? स्टार्ट इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. आता क्यू हा तुमचा कुठला झाला? 10. क्यू कुठला झाला तुमचा? 10. मग स्टार्ट हा कशाला असाइन करायचा आहे? क्यू ऑफ नेक्स्ट. क्यू ऑफ नेक्स्ट म्हणजे काय? वी आर गोइंग टू असाइन इट 20. तो कशाला असाइन केला आपण? 20 ला असाइन केला. ठीक आहे. मग सुरुवात तर आपली चेंज झाली. आता सुरुवात कुठून केली आपण? 20 पासून केली. पण 10 अजून तुमच्या लिस्ट मधून बाहेर पडलाय का? No sir. बाहेर पडलाय का? 10 तुमचा आहे तिथंच आहे. 10 तुमचा आहे तिथंच आहे. फक्त आपण काय चेंज केलाय? स्टार्ट हा नेक्स्ट पासून चालू केलाय. ठीक आहे. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू? वी हॅव टू रिमूव्ह दॅट 10 फ्रॉम लिंक्ड लिस्ट. त्या लिंक्ड लिस्ट पासून 10 हा काय करायचा? रिमूव्ह करायचा. मग त्यासाठी काय केलं जातं? क्यू चा जो नेक्स्ट आहे जो कशाला असाइन आहे तुमच्या? 20 ला असाइन आहे. क्यू चा नेक्स्ट कुठे असाइन आहे तुमच्या? 20 ला. मेक दिस पॉइंटर ऍज नल. तो पॉइंटर काय करायचा तुमचा त्या ठिकाणी? नल. बघा आता क्यू तुमचा
त्या लिस्ट पासून सेपरेट झाला. क्यू काय झाला तुमचा त्या लिस्ट पासून सेपरेट झाला. ठीक आहे. मग ते करण्यासाठी आपण काय केलं, क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू नल. क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू नल. ठीक आहे. सर आधी स्टार्टला असाइन म्हणजे तर आधी असाइन करून मग नल करायचा ना काय काय सर, म्हणजे ते सेकंड एलिमेंट आहे ना त्याला आधी स्टार्ट पहिल्यांदा असाइन स्टार्ट हा दुसऱ्या नोड पासून चालू करायचा. त्याच्यानंतर क्यू हा तुमच्या लिंक्ड लिस्ट पासून बाजूला काढायचा. त्याच्यानंतर क्यू हा तुमच्या लिंक्ड लिस्ट पासून बाजूला करायचा. ठीक आहे. अँड फायनली बघा, जे आपण अलोकेशन करताना जी मेमरी अलोकेट केली होती, ठीक आहे, नवीन नोड तयार करून त्या मेमरी अलोकेट करायची, डेटा फील्डला व्हॅल्यू असाइन करायच्या आणि तो नोड इन्सर्ट करायचा. राईट. म्हणजे न्यू इन्सर्शन, नवीन नोड इन्सर्ट करताना जी मेमरी अलोकेट केली होती, नाव वी हॅव टू डिलीट दॅट मेमरी. आता ती मेमरी आपल्याला काय करायची आहे, डिलीट करायची आहे. अँड हाऊ टू डिअलोकेट द मेमरी, बाय युजिंग फ्री फंक्शन. बाय युजिंग फ्री फंक्शन. फक्त खाली लिहा फ्री. आणि काय फ्री करायचंय तुमच्याकडे नाव आहे क्यू. क्यू. 3 स्टेप. start equal to q of next, q of next is equal to null, free q. This will delete your node from the beginning. तुमचा नोड बिगिनिंग पासून डिलीट केला जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. काय शंका आहे कोणाला ह्याच्यामध्ये? बघा, फक्त 3 स्टेप आपण केलेले आहेत. पहिले काय केलं आपण, हे तुमचा नोड होता, हा पहिला नोड आपल्याला डिलीट करायचा आहे. जो नोड आपल्याला डिलीट करायचा आहे त्या नोडला तुम्हाला एखादं व्हेरिएबल असाइन करावं लागतं. एवढं लक्षात राहू द्या. जो नोड तुम्हाला डिलीट करायचा आहे त्या नोडला तुम्हाला व्हेरिएबल असाइन करायचा आहे. बिकॉज व्हाईल डिलीटिंग दॅट नोड यू हॅव टू फ्री द मेमरी. तुम्हाला मेमरी फ्री करावी लागते. आणि मेमरी कुठल्या नोडची फ्री करायची आहे त्यासाठी त्या नोडचं नाव तुमच्याकडे पाहिजे. त्यासाठी त्या नोडचं नाव तुमच्याकडे पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा काय केलं, पहिला नोड आपल्याला डिलीट करायचा आहे. वी हॅव असाइन क्यू टू युअर फर्स्ट नोड. सेकंड स्टेप मध्ये काय केलं आपण, वी हॅव जस्ट चेंज आवर स्टार्ट. आपण फक्त स्टार्ट चेंज केलाय. कुठून स्टार्ट केलाय, क्यू स्टार्ट इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट. म्हणजेच दुसऱ्या नोड पासून आपण स्टार्टिंग केलेले, दुसऱ्या नोड पासून स्टार्ट केलं. लक्षात राहील. ठीक आहे. अँड वी हॅव सेपरेटेड युअर क्यू फ्रॉम अ लिंक्ड लिस्ट बाय मेकिंग क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू नल. क्यू ऑफ नेक्स्ट नल केला, तो तुमच्या लिस्ट पासून वेगळा झाला. नाउ द नेक्स्ट व्हेरी सिंपल स्टेप, व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट फ्री दॅट मेमरी. तुम्हाला ती मेमरी फक्त काय करायची ह्या ठिकाणी, फ्री करायची आहे. बाय कॉलिंग अ फंक्शन. कुठलं फंक्शन कॉल करतोय आपण या ठिकाणी, फ्री नावाचं फंक्शन Free. कॉल करतोय. ठीक आहे. लक्षात राहील. अजून कोणाला काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये विचारा. समजलंय का सगळ्यांना? येस सर. Yes, sir. ठीक आहे. नाव आणि एका ठिकाणी क्यूचा नेक्स्ट स्टार्ट घेतोय आणि एका ठिकाणी क्यूचा नेक्स्ट नल घेतोय. आपण पहिल्यांदा काय केलं, स्टार्ट हा क्यूच्या नेक्स्टला असाइन केला आणि त्याच्यानंतर क्यूचा नेक्स्ट नल केलाय. जर तुम्ही पहिल्यांदाच क्यूचा नेक्स्ट नल करत असाल, ठीक आहे, तर तुम्ही स्टार्ट असाइन करू शकत नाही. तुम्ही स्टार्ट असाइन करू शकत नाही. त्यामुळं पहिल्यांदा सुरुवात कुठून करायची ती द्यायचं, त्याच्यानंतर तो बाजूला काढायचा. ठीक आहे. बघा, हाऊ टू राईट अल्गोरिदम. Algorithm to delete node at beginning. First start, second for. बघा,
आता डिलिशनच्या वेळेस, इन्सर्शनच्या वेळेस आपण काय नोड तयार केला होता. डिलिशनच्या वेळेस नोड तयारी करायची गरज आहे का तुम्हाला? नो सर. काही गरज नाही. नो सर. थर्ड स्टेप Linked. मध्ये काय केलं आपण इन्सर्शनला? वी हॅव चेक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. लिस्ट एम्प्टी असेल तर इन्सर्ट होणारा नोड हा तुमचा फर्स्ट नोड होता. पण ह्या ठिकाणी सुद्धा आपण सेम कंडिशन चेक करणार आहोत. फक्त ह्या ठिकाणचा अर्थ वेगळा असेल. या ठिकाणचं मिनिंग काय असणार तुमचं? वेगळं असेल. ठीक आहे. चेक लिस्ट इज एम्प्टी ऑर नॉट. Means what? If start is equal to null. काय लिहिणार आहे मेसेज? मेसेज काय लिहिणार? लिस्ट इज एम्प्टी. लिस्ट इज एम्प्टी. लिस्ट इज एम्प्टी. लिस्ट एम्प्टी म्हणा, लिस्ट इज अंडरफ्लो म्हणा, काही म्हणले तरी चालतंय. लिस्ट इज अंडरफ्लो. जसं तुमचं क्यू अंडरफ्लो, स्टॅक अंडरफ्लो, तसंच तुमचं लिस्ट सुद्धा अंडरफ्लो राहते. कधी जर तुम्ही एम्प्टी लिस्ट मधून इलेमेंट डिलीट करत असाल तर, एम्प्टी लिस्ट मधून इलेमेंट डिलीट करत असाल तर तुमचं लिस्ट काय राहणार त्या ठिकाणी? अंडरफ्लो राहील. ठीक आहे. नाउ थर्ड स्टेप, असाइन क्यू टू स्टार्ट. काय येणार? क्यू इज इक्वल टू start, then change pointer as below. किंवा तुम्हाला जर जसं आपण हे केलं होतं बघा, डिलीट करताना एलिमेंट कुठला डिलीट केला करण्यासाठी जसं आपण वापरलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला जो एलिमेंट डिलीट करायचा आहे तो जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर एक नवीन व्हेरिएबल वापरून तुम्ही ते करू शकता. ते पण करूया आपण. इथे लिहूया सेट d is equal to q of data. सेट d is equal to q of data म्हणजे काय चेक केलं आपण? जो नोड डिलीट होणार आहे त्याच्या डेटा फील्ड मध्ये जी काय व्हॅल्यू असेल ती कशाला असाइन करतोय आपण? या ठिकाणी d ला असाइन करतोय. ठीक आहे. and then what we are going to share, we are going to change the pointer, change the pointer as below. काय करायचंय? start is equal to q of next, then q of next is equal to null and pre q. तीन स्टेप्स तुम्हाला करायचे. Start is equal to q of next, q of next is null and free that q, and finally you can print that value, display deleted element 7 stop. 7 काय असेल तुमचा? स्टॉप. ठीक आहे. In this way, your node is inserted from the deleted from the beginning. तुमचा नोड तुमच्या बिगिनिंग पासून डिलीट केला जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. काय काय चेंज केले हे दोन स्टेप सगळ्याला कॉमन राहतील. पहिल्यांदा लिस्ट एम्प्टी असेल तर ती अंडरफ्लो झाली, त्याचा काही विषय नाहीये. नसेल तर असाइन क्यू टू स्टार्ट, पहिल्यांदा क्यू हा स्टार्टला असाइन करायचा. ठीक आहे. त्यानंतर जर डिलीट करणार डिस्प्ले करायचा असेल तर तो कुठल्या तरी एका व्हेरिएबलला असाइन करा. नसेल तर डायरेक्ट पॉइंटर चेंज करा. स्टार्ट इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट, क्यू ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू नल अँड फ्री युअर क्यू. तुम्हाला क्यू ला असाइन केलेली मेमरी त्या ठिकाणी फ्री केली जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का त्याच्यामध्ये? समजलंय का हे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So this is the your deletion of node from the beginning. Now what we have to do for delete a node
at end. Suppose we have nodes in linked list. आता आपल्याला लिंक्ड लिस्टच्या शेवटचा नोड डिलीट करायचा आहे. म्हणजे कुठला नोड डिलीट करणार आहे आपण? 40. 40 डिलीट करायचं आहे. मग 40 डिलीट करताना तुम्हाला 40चं नाव माहिती पाहिजे. तुम्हाला काय माहिती पाहिजे? 40चं नाव माहिती पाहिजे, जेणेकरून आपण लिहू शकतो फ्री, आणि ते नाव तुम्हाला जिथे काय जे नाव असेल ते असेल. ठीक आहे, राईट. अँड while deleting a node at last, हा नोड डिलीट करताय, या नोडचं काय होणार आहे? त्याचे नेक्स्ट फिल नल होईल. नेक्स्ट हा काय झाला पाहिजे? नल. झाला पाहिजे. ठीक आहे. जर लास्ट नोडच्या अगोदरचा नोड त्याचा जर नेक्स्ट तुम्ही नल करत असाल तर हा नोड तुमचा ऑटोमॅटिकली बाजूला काढला जाईल. तो नोड तुमचा ऑटोमॅटिकली बाजूला काढला जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला त्या नोडचं नाव सुद्धा पाहिजे, बरोबर आहे का? यस सर. म्हणजे तुम्हाला किती नावं लागणार आहेत? एक जो डिलीट होणार आहे त्याचं नाव, आणि दुसरा त्याच्या अगोदरचा नोड त्याचं पण नाव तुम्हाला माहिती पाहिजे. लक्षात राहील. मग तुम्हाला किती नवीन नावं लागणार आहेत त्या ठिकाणी? 2. 2. ठीक आहे. एक हा लास्ट नोड साठी आणि दुसरा एक त्याच्या अगोदरच्या नोड साठी. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल सपोज मी लिहिलं असाइन क्यू टू स्टार्ट, म्हणजे आपण काय केलं? क्यू ह्या ठिकाणी असाइन करतोय. ठीक आहे. वाटल्यास इथे डायग्राम काढून नवीन स्टार्ट 10 20 30 40. हा क्यू आपण इथं असाइन केला. नाउ आय वांट टू असाइन व्हेरिएबल टू 20. कसं करणार? Queue of next. समजा असाइन क्यू टू स्टार्ट लिहिलं अँड आर टू नेक्स्ट नोड ऑफ स्टार्ट. स्टार्टच्या पुढच्या नोडला आपल्याला आर असाइन करायचे. 2 व्हेरिएबल असाइन करायचे. ह्या ठिकाणी आपल्याला आर असाइन करायचे. हाऊ टू डू दिस? स्टार्ट ऑफ नेक्स्ट इज इक्वल टू आर. हे काय करतो आपण? क्यू इज इक्वल टू स्टार्ट, ही पहिली असाइनमेंट झाली. क्यू इज इक्वल टू स्टार्ट काय का झालं आपलं? पहिलं. नाउ आर इज इक्वल टू स्टार्ट ऑफ क्यू ऑफ नेक्स्ट. क्यू ऑफ नेक्स्ट म्हणा किंवा स्टार्ट ऑफ नेक्स्ट म्हणा, दोन्ही पैकी काही म्हणलं तरी चालेल. मग 2 व्हेरिएबल आपण असाइन केले. कुठला? एक क्यू असाइन केला आणि आर हा कुठे असाइन केला? स्टार्ट ऑफ नेक्स्ट ला असाइन केला. स्टार्ट ऑफ नेक्स्ट. नाउ व्हॉट यू हॅव टू डू? पुढे काय करणार? आता हे दोन्हीही पॉइंटर आपल्याला मूव्ह करायचे. दोन्हीही पॉइंटर आपल्याला मूव्ह करायचे कुठपर्यंत? जोपर्यंत आर हा शेवट जात नाही तोपर्यंत. आर हा शेवटपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला दोन्हीही पॉइंटर काय करायचे? त्या ठिकाणी मूव्ह करायचे. ठीक आहे. त्यामुळे लिहूया आपण ट्रॅव्हर्स Q and R up to end of list. बघा Q आणि R तुमचे एंड ऑफ लिस्ट पर्यंत ट्रॅव्हल्स करायचे. म्हणजेच काय? डू
काय करताय आपण क्यू इज इक्वल टू क्यू ऑफ नेक्स्ट and r is equal to r of next, while r of next is Equal not to null. null. जोपर्यंत r चा नेक्स्ट नल होत नाही तोपर्यंत q सुद्धा वाढवत जायचं आणि r सुद्धा काय करणार तुम्ही वाढवत जाणार. म्हणजे जेणेकरून कसं येणार आहे तुमचं स्टार्ट हा 10 20 30 आणि 40 काय येणार. ह्या ठिकाणी तुमचं क्यू येईल आणि ह्या ठिकाणी तुमचं काय येणार आर. बघा आर शेवट गेला की आर च्या अगोदरचा नोड काय आहे तुमचा इथे दिलाय आपण. जर क्यू हा 10 असेल आणि आर काय राहणार तुमचा 20 म्हणजे नेहमी आर हा क्यू च्या पुढचा नोड असणार आहे. नेहमी आर हा काय राहणार तुमच्या क्यू चा पुढचा नोड. ठीक आहे. हा आता हे क्यू तुमचं 30 ला पोहोचलं आर 40 ला पोहोचलं. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू. पुढे काय करणार नेक्स्ट काय करणार Q of next is null. Equal to null. equal to null. चेंज पॉइंटर ऍज बिलो. काय करायचे फक्त आपल्याला आता क्यू चा नेक्स्ट हा ह्या ठिकाणी आर होता. क्यू चा नेक्स्ट काय होता तुमचा या ठिकाणी आर होता. तो आर न होता तुम्हाला काय करायचं आहे तो फक्त नल करायचा आहे. तुम्हाला काय करायचा आहे तो नल. तो ऑटोमॅटिकली आर तुमचा लिस्ट मधून बाहेर पडेल. आर हा तुमचा लिस्ट मधून बाहेर पडेल. ठीक आहे. मग तिथे लिहा Q of next is equal to null and at last Deallocate the memory Free of R. deallocate Q. Free R. Free R. free R. ठीक आहे. लक्षात राहील. व्हॉट वी हॅव डन. जो ज्यावेळेस तुम्हाला एंड चा डिलीट करायचा आहे त्यावेळेस दोन व्हेरिएबल असाइन केले. क्यू हा स्टार्टला असाइन केला आणि आर हा त्याच्या पुढच्याला असाइन केला. त्यानंतर दोन्हीही नोड तुमचे ट्रॅव्हर्स केले कुठपर्यंत एंड ऑफ लिस्ट पर्यंत. म्हणजे आर सुद्धा ट्रॅव्हर्स करतोय आणि क्यू सुद्धा ट्रॅव्हर्स करतोय. ठीक आहे. आणि एकदा का तुम्ही एंडला पोहोचला की शेवटचा नोड हा तुमचा आर असेल आणि त्याच्या अगोदरचा नोड काय असणार तुमचा क्यू असणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला फक्त काय चेंज करायचं आहे क्यू चा नेक्स्ट हा फक्त काय करणार आहे आपण नल करणार आहे जेणेकरून तुमचा लास्टचा नोड जो आहे तो लिस्ट मधून बाहेर पडेल. तो लिस्ट मधून काय होणार बाहेर पडणार. लक्षात राहील. ठीक आहे. जेवढं तुम्ही ह्या गोष्टीचा विचार कराल हाऊ इट विल बी डन तुम्ही हे कसं करू शकता. जेवढं विचार कराल तेवढं तुम्हाला ते सोपं जाईल. डिलिशन इन्सर्शन लक्षात राहील. ठीक आहे. समजलंय का सगळ्यांना. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. अल्गोरिदम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.